मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महायुती सरकारने दरमहा 11,000 रुपये देणारी नवी योजना काही दिवसांपूर्वीच जाहीर केली होती आणि ह्या योजनेचा लाभ मिळवण्याकरिता फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। जर तुम्हाला देखील ह्या योजनेद्वारे दरमहा 11,000 रुपये मिळवायचे असेल तर तुम्हाला काय करावे लागणार आहे, फॉर्म कसा भरायचा, कुठे भरायचा, सगळं काही इन डिटेल आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून शासनाच्या विविध योजनांची माहिती लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गतच महिन्याला 11,000 रुपयांचा पगार मिळणार आहे। तेव्हा हे पैसे मिळवण्याकरिता काम देखील करावे लागणार आहे। दोन पर्याय तुमच्या पुढे सरकारने ठेवले आहेत। पर्याय क्रमांक 1 म्हणजे तुम्ही कंपनीत जा आणि तिथे काम करा, आणि पर्याय क्रमांक 2 म्हणजे घरीच राहून घरच्या घरी काम पूर्ण करा। दिवसातील किमान 3 तास हे काम तुम्हाला करावे लागणार आहे, ज्याचे 11,000 रुपये मोबदला दरमहा तुम्हाला मिळणार आहे। मित्रांनो, महायुती सरकारमधील ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काहीच दिवसांपूर्वी या योजनेची घोषणा केली होती आणि जाहीर केलं होतं की काही ठराविक महिलांना आणि मुलींना या योजनेद्वारे रोजगार देणार आहोत। तेव्हा मित्रांनो, आता या योजनेला सुरुवात झालेली आहे। फॉर्म भरणे सुरू झाले आहे। फॉर्म भरण्याकरिताची संपूर्ण प्रोसेस आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। पण तत्पूर्वी व्हिडिओला एक लाईक नक्की करा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत 7,500 रुपयांपैकी तुमच्या बँक खात्यात किती पैसे जमा झालेत, जुलै महिन्यापासून नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे एकूण 7,500 रुपये 99% महिलांच्या खात्यात जमा झालेत, असे आदिती तटकरे यांनी नुकतेच एका कार्यक्रमामध्ये सांगितले। मात्र ज्या उर्वरित महिला आहेत, ज्या राहिलेल्या 1% येतात, त्यात तुम्ही असाल ज्यांना अजूनही पूर्ण पैसे मिळाले नाहीत, 1-2 हप्त्याचे पैसे मिळाले नाहीत, तर कमेंट सेक्शनद्वारे ह्याबाबत नक्की सांगा। शिवाय अनेक बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे देखील अजूनही मिळाले नसल्याची तक्रार मागील व्हिडिओजमध्ये बहिणींद्वारे करण्यात आली होती। तेव्हा तुम्हाला 2,500 रुपये 3 सिलेंडरचे मिळालेत की नाही ते देखील कमेंट सेक्शनद्वारे मला नक्की सांगा। मित्रांनो, आणखी एक महत्त्वाची अपडेट नुकतीच पुढे आली आहे, ती म्हणजे दिवाळी बोनस म्हणून 5,500 रुपये आजपासून बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे। मात्र हे 5,500 रुपये प्रत्येक बहिणीला मिळणार नाहीयेत, काही ठराविक महिलांनाच हे पैसे मिळणार आहेत। तेव्हा हे पैसे मिळवण्याच्या पात्रतेच्या अटी कोणत्या हे तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरील रिसेंट व्हिडिओजद्वारे जाणून घेऊ शकता। मित्रांनो, आता जाणून घेऊया शासनाच्या ह्या नव्या योजनेबद्दल, ज्याद्वारे महिन्याला 11,000 रुपयांचा पगार तुम्ही मिळवू शकता। मित्रांनो, मागील आठवड्यात चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड, पुणे येथील एका कार्यक्रमात जाहीर केले होते की सरकार लवकरच राज्यातील तरुण मुली तसेच महिलांसाठी एक नवी योजना घेऊन येत आहे, ज्याद्वारे त्यांना किमान 11,000 रुपये दरमहा मोबदला मिळेल, 4 तासांचा पार्ट टाइम जॉब आणि 11,000 रुपये पगार, अशी ही घोषणा होती। चंद्रकांत पाटील असे म्हणाले होते की 1 नोव्हेंबरपासून मुली व महिलांना 4 तासांची पार्ट टाइम नोकरी दिली जाईल, म्हणजेच शिक्षण तसेच घरकाम सांभाळून पार्ट टाइम नोकरीची सुविधा 1 नोव्हेंबरपासून मुली व महिलांना मिळणार आहे। आपल्या भाषणादरम्यान चंद्रकांत पाटील म्हणाले होते की महिलांवर अनेक जबाबदाऱ्या असतात, घरातील कामे, पती, सासू-सासरे तसेच मुले या सगळ्यांचंच त्यांना आवरायचं असतं। त्या कामांतून काही वेळ त्या मोकळ्या जरी झाल्या तरी काही ना काही करायला त्या नेहमीच सज्ज असतात। तेव्हा अशा महिलांना आणि मुलींना पार्ट टाइम जॉब जर मिळाला तर नक्कीच खूप चांगलं होईल, अशी कल्पना माझ्या डोक्यात आली। तेव्हा अशा प्रकारची योजना 1 नोव्हेंबरपासून प्रत्यक्षात येणार, असे देखील चंद्रकांत पाटील म्हणाले। मित्रांनो, चंद्रकांत पाटील यांनी यावेळी असेही सांगितले की एका मोठ्या कंपनीसोबत आमचा करार झालेला आहे। कंपनीच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर 1,000 मुलींना व महिलांना 4 तासांचा जॉब देण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे। या कामाकरिता त्यांना 11,000 रुपये पगार मिळेल। शिवाय आणखीही काही सुविधा त्यांना देण्यात येईल। त्यांना 1 वेळचा नाश्ता आणि 1 वेळचा जेवण मोफत देण्यात येईल। सोबतच कामाच्या ठिकाणी येण्या जाण्यासाठी मोफत सोय देखील केली जाईल। मित्रांनो, ज्या कंपनीचा चंद्रकांत पाटील यांनी भाषणादरम्यान उल्लेख केला त्या कंपनीचं नाव नुकतंच पुढे आलं आहे, आणि ती कंपनी म्हणजे नुकतेच निधन झालेल्या रतन टाटा यांची टाटा कंपनी। मित्रांनो, या योजनेसाठी पात्रतेच्या अटी देखील कंपनीने नमूद केल्या आहेत। सर्वात मोठी अट म्हणजे शैक्षणिक अर्हतेची अट नोकरीसाठी ठेवण्यात आली आहे। 12वी पास असलेल्या मुली व महिलांकडून अर्ज मागवले जाणार आहेत। शिवाय चंद्रकांत पाटील असे देखील म्हणाले की कंपनी आणि आम्ही स्वतः या मुलींच्या व महिलांच्या मुलाखती घेऊ, आणि मुलाखतीद्वारे सिलेक्शन झाल्यानंतर 1 नोव्हेंबरपासून त्यांना प्रत्यक्षात काम करता येईल। महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने ही योजना खूपच सहाय्यक ठरेल, असे देखील चंद्रकांत पाटील म्हणाले।
मित्रांनो, खरंच ही योजना कौतुकास्पद आहे. 4 तासांची पार्ट टाइम नोकरी करून महिन्याकाठी 11,000 रुपये कमावण्याची सुवर्ण संधी मुलींकरिता तसेच महिलांकरिता उपलब्ध झाली आहे. मित्रांनो, 12वी पास ही एकमेव अट ह्या नोकरीकरिता ठेवण्यात आली आहे, हे लक्षात घ्या. शिवाय आणखी एक मोठी घोषणा चंद्रकांत पाटलांनी केली होती, ती म्हणजे लाठीकाठी शिकलेल्या मुलींना 10,000 रुपये मानधनाची. ज्या मुली लाठीकाठी या खेळात तरबेज आहेत त्यांच्याकरिता तर ही सुवर्ण संधी आहे. मुलीला दिवसभर कॉलेज किंवा शिक्षण घेता येईल आणि संध्याकाळी 2 तास तिच्या परिसरातील मुलींना लाठीकाठी शिकवून महिन्याला 10,000 रुपये कमावता येईल. ह्या योजनेमागील सरकारचा मुख्य उद्देश असा आहे की 2025 सालच्या नवरात्रीपर्यंत 50,000 मुलींना लाठीकाठीचं प्रशिक्षण मिळावं. महिलांच्या सुरक्षेच्या आत्मसंरक्षणाच्या दृष्टीने ही देखील एक कौतुकास्पद योजना म्हणता येईल. मित्रांनो, ज्या मुलींना किंवा महिलांना पार्ट टाइम जॉब करून पैसे कमवायचे असतील त्यांच्याकरिता दोन्ही योजना खूप चांगल्या आहेत. पहिल्या योजनेकरिता 12वी उत्तीर्ण असल्याचे सर्टिफिकेट किंवा 12वी पास अशी मार्कशीट असणे बंधनकारक आहे, तर दुसऱ्या योजनेकरिता तुम्ही लाठीकाठी चालवण्यात तरबेज असायला हवे. 1 नोव्हेंबर पासून ह्या योजनेला सुरुवात होणार आहे. मित्रांनो, ह्या 2 योजनांपैकी कोणती योजना तुम्हाला अधिक चांगली वाटली कमेंट सेक्शनद्वारे तुमचे मत नक्की कळवा. तसेच या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह.